कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तळा शहरात आज शिवसेना शिंदे गटाकडून शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचा जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला। मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसताना पैशांच्या बंडलासह कथित व्हिडिओ व्हायरल करून गंभीर आरोप करण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले। शहरातील बळीचा नाका येथे पाटील यांच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदवण्यात आला। या आंदोलनात तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, कोर कमिटी सदस्य लीलाधार खातू तसेच नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी शिवसेना तळा तालुक्याच्या वतीने चित्रलेखा पाटील यांनी जो काल आमचे जे गोरगरिबांचे कैवारी महाड पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या बाबतीत जे काही बेछूट आरोप केले आहेत, त्यांच्या ज्या एडिट केलेल्या क्लिप त्यांनी व्हायरल केल्या आहेत, त्याच्याबद्दल शिवसेनेच्या वतीने तळा तालुक्यामध्ये आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। आज ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद ही एकदम शून्य झालेली आहे आणि त्यांना हे दिवस केवळ आमचे अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, महेंद्रशेठ थोरवे असतील, भरतशेठ गोगावले असतील यांच्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद एकदम शून्य झालेली आहे आणि ते आता हा फुकटचा उष्णा आणून ह्या आमच्या आमदारांना, आमच्या मंत्र्यांना ते बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। त्यांनी किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्ण जनता ही भरतशेठ गोगावले यांच्या पाठीशी आहेत आणि भरतशेठ गोगावले हे खरोखरच देव माणूस आहे, गोरगरिबांचे कैवार आहेत आणि अशा माणसाला जर बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतील तर ह्या शेकापचे कुठं उल्हास असेल तोही सुद्धा संपल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि चित्रलेखा पाटलाचा मी सर्व शिवसेनेच्या वतीने निषेध करतो। आज या शेका पक्षाचं या रायगड जिल्ह्यामध्ये नामोनिशाण राहिलेलं नाही आहे। त्याला आमचे सर्व मंत्री, आमदार यांचं सगळं योगदान आहे, हेच त्यांना आज पचत नाही आहे। त्याच्यामुळे काहीतरी कुडकुड्या करायच्या आणि आमच्या मंत्र्यांना, आमच्या भरतशेठना यांची बदनामी करायची हे त्यांनी आता धरलेलं आहे। यातून त्यांना काही एक निष्पन्न होणार नाही। आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो।